अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आपल्या त्रिमूर्ती परिवार या परिवारामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे गॅस स्वच्छ केल्याने अनेक महिला इतका आग्रह का धरतात? तर बघा, आपल्या आजी, आई किंवा सासूबाई नेहमी सांगायच्या, बाळा, स्वयंपाक झाल्यावर शेगडी स्वच्छ करूनच झोप. पण त्यांनी असे का सांगितले? फक्त स्वच्छतेसाठी का, की यामागे काही धार्मिक श्रद्धा, संस्कार आणि जीवन जगण्याचा सुंदर संदेश दडलेला आहे? आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ प्रत्येक गृहिणीसाठी, प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक कुटुंबाने शेवटपर्यंत नक्की पाहावा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वयंपाकघराचे आध्यात्मिक महत्त्व, अन्नपूर्णा देवीची कृपा कशी मिळवावी, शेगडी स्वच्छ ठेवण्यामागील पारंपरिक श्रद्धा, संतांनी स्वच्छतेबद्दल काय सांगितले आणि एक हृदयस्पर्शी कथा जी तुमच्या मनाला नक्की स्पर्श करून जाईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अन्न म्हणजे परमेश्वर. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्मा असे म्हटले आहे. आपण जे अन्न खातो तेच आपल्या शरीराला शक्ती देते, मनाला शांत ठेवते आणि आपल्या जीवनाला आधार देते. म्हणूनच अन्न बनवण्याचे ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर हे फक्त एक खोली नसते, ते घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. ज्या ठिकाणी रोज अन्न शिजवले जाते, अन्न तयार केले जाते, त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद असतो, अशी पारंपरिक श्रद्धा आहे. म्हणूनच अनेक घरांमध्ये स्वयंपाकघर सुरू करण्यापूर्वी देवाचे स्मरण केले जाते. आता मी अन्नपूर्णा देवीची एक सुंदर कथा तुम्हाला सांगते. पुराणांमध्ये अन्नपूर्णा देवीबद्दल एक सुंदर कथा सांगितली आहे. एकदा भगवान शिव म्हणाले, हे जग म्हणजे माया आहे. तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, जर अन्नच नसेल तर सृष्टीचे पालन कसे होईल? असे म्हणत त्यांनी अन्नपूर्णा देवीचे रूप धारण केले. काशी नगरीत त्यांनी सर्वांना अन्नदान सुरू केले. स्वतः भगवान शिवही त्यांच्या समोर भिक्षापात्र घेऊन उभे राहिले. या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. अन्न हेच जीवन आहे. अन्नाचा आदर करणे म्हणजे देवांचा आदर करणे. आणि ज्या ठिकाणी अन्नाचा सन्मान होतो ते घर नेहमी आनंदी राहते. स्वयंपाकघर मंदिरासारखे का मानले जाते? आपण रोज देवघर साफ करतो, दिवा लावतो, फुले अर्पण करतो, पण स्वयंपाकघराबद्दलही आपल्या पूर्वजांनी तेवढाच आदर ठेवला आहे. कारण स्वयंपाकघरातून संपूर्ण कुटुंबाची ऊर्जा तयार होते. आई जेव्हा प्रेमाने स्वयंपाक करते, तेव्हा त्या अन्नामध्ये प्रेम मिसळते. ज्यावेळेस आपण अन्न बनवतो, अन्न शिजवतो, त्यावेळेस जर आपण देवाचे नामस्मरण केले, तर ते अन्न हे पवित्र होते, अन्न हे प्रसाद होते. रागाने बनवलेले अन्न आणि प्रेमाने बनवलेले अन्न यामध्ये खूप मोठा फरक असतो. म्हणून स्वयंपाक करताना शक्यतो देवाचे नामस्मरण करावे, राग टाळावा आणि आनंदी मनाने अन्न तयार करावे, अन्न शिजवावे. तर आता आपण बघूया, गॅस स्वच्छ का ठेवावा? मुख्य विषयाकडे आता आपण वळूया. अनेक घरांमध्ये अशी पारंपरिक समजूत आहे की स्वयंपाक झाल्यानंतर शेगडी म्हणजेच गॅस स्वच्छ करून ठेवावा. यामागील 2 कारणे आहेत बघा. पहिले कारण म्हणजे स्वच्छता. अन्नाचे कण, तेल, मसाले हे रात्रभर तसेच राहिले तर जंतू वाढू शकतात. म्हणून सकाळी स्वच्छ वातावरण मिळावे म्हणून रात्रीच गॅस पुसून ठेवणे ही चांगली सवय आहे आणि त्यामुळे आपलं घरही स्वच्छ होतं, आपलं मन प्रसन्न होतं. आता दुसरं कारण म्हणजे श्रद्धा. अनेक ठिकाणी असे मानले जाते की स्वच्छ स्वयंपाकघर हे समाधान, शिस्त आणि समृद्धीचे प्रतीक असते. ही श्रद्धा अनेक कुटुंबामध्ये आजही जपली जाते. म्हणजेच ज्यावेळेस आपण बघा, काही काही घरांमध्ये आता प्रत्येक घरांमध्ये थोडीशी सिस्टीम वेगळी आहे. काही घरांमध्ये कामासाठी ही बाई असते आणि रात्रीचे जे काही भांडी असतात ते तसेच ठेवले जातात आणि ते सकाळी घासले जातात. पण तुम्ही एक विचार केला आहे का, की ज्यावेळेस आपण ही खरकटी भांडी अशीच ठेवतो, त्यावेळेस त्यामध्ये जो काही म्हणजे ती जी काही दुर्गंधी येते, जो काही वास असतो, तो वास हा त्या स्वयंपाकघराचे पूर्ण पावित्र्य नष्ट करत असतो. त्यामुळे अशी भांडी न ठेवता त्या भांड्यांमध्ये पाणी घालून ती भांडी म्हणजे पूर्ण त्यातलं जे काही खरकट असेल, जो काही त्यामध्ये अ, पदार्थ असेल, अन्नाचा कण असेल, तो सर्व पूर्ण स्वच्छ करून मग ती भांडी ठेवा आणि नंतर सकाळी तुमची ज्यावेळेस बाई येईल, त्यावेळेस ती भांडी तिच्याकडून स्वच्छ घासून घ्या. असं केल्याने तुमच्या म्हणजे स्वयंपाकघरालाही दोष लागत नाही आणि अन्नपूर्णा माताही तुमच्यावर रुष्ट होणार नाही. आता यामध्ये अजून आपण बघूया की स्वयंपाक झाल्यानंतर आपण शेगडी स्वच्छ ठेवण्याचे अजून काही मुद्दे.
तर बघा, दुसरा मुद्दा म्हणजे स्वच्छतेमध्येच देवत्व आहे. मंडळी, आपल्या संतांनी एक गोष्ट नेहमी सांगितली आहे, स्वच्छता म्हणजेच देवपूजा. संत गाडगे महाराज संपूर्ण आयुष्यभर गावोगावी फिरले, पण त्यांनी लोकांना प्रथम मंदिर बांधायला नाही, तर गाव आणि घर स्वच्छ ठेवायला शिकवले. ते म्हणायचे, देव शोधायचा असेल तर आधी घाण दूर दूर करा. हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. रोज फक्त 2 मिनिटे काढून शेगडी स्वच्छ केली तर ती केवळ साफसफाई राहत नाही, तर ती शिस्त आणि जबाबदारीची सवय बनते. आता यावर आपण आणखी पुढचा मुद्दा बघूया. स्वच्छ स्वयंपाकघर सकारात्मक वातावरण निर्माण करते. सकाळी उठल्यावर जर स्वयंपाकघर स्वच्छ दिसले, ओटा स्वच्छ, गॅस चमकत असेल, तर मनालाही प्रसन्न वाटते. या उलट रात्रीची घाण सकाळी दिसली तर दिवसाची सुरुवातच अस्वस्थतेने होत असते. म्हणून स्वच्छ वातावरण मनालाही प्रसन्न ठेवते. आता यानंतरचा पुढचा मुद्दा बघूया. अन्नाचा आदर करा. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्मा असे म्हटले आहे. म्हणून अन्नाचे कण शेगडीवर किंवा ओट्यावर तसेच पडून राहू देऊ नयेत. ते स्वच्छ करणे म्हणजे अन्नाचा आदर करणे. ही भावना आपल्या मुलांमध्येही संस्कार म्हणून रुजू केली पाहिजे. जे आपण आचरण करतो तेच आपले आचरण मुलं करत असतात बघा. ज्यावेळेस मोठे जसे वागतात तसेच लहान मुलंही आपलं बघून वागत असतात. तर पुढचा मुद्दा बघूया. शिस्त ही लहान सवयीपासून सुरू होते. मोठे बदल एका दिवसात होत नाहीत. पण रोजची छोटी सवय, रोजचा 2 मिनिटांचा वेळ संपूर्ण जीवन आपलं बदलू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी गॅस स्वच्छ करणे, ओटा पुसणे, भांडी जागेवर ठेवणे, देवाचे स्मरण करणे, या छोट्या गोष्टी घराला सुंदर बनवतात. आता यानंतर आपण एक कथा बघूया छोटीशी. एका सासूची शिकवण. एका छोट्या गावात मीना नावाची सून नव्याने लग्न करून आली. ती स्वभावाने चांगली होती. पण रात्री जेवण झाल्यावर ती थकून जायची आणि शेगडी दुसऱ्या दिवशी स्वच्छ करायची. एक दिवस तिच्या सासूंनी तिला प्रेमाने सांगितले, "बाळा, स्वयंपाक झाल्यावर 2 मिनिटं अजून दे. शेगडी स्वच्छ कर. उद्याची सकाळ आनंदाने सुरू होईल." सून म्हणाली, "आई, एवढ्याने काय फरक पडतो?" सासू हसल्या, "फरक शेगडीमध्ये नाही, फरक तुझ्या मनामध्ये पडतो." त्या दिवसापासून मीनाने ती सवय लावून घेतली. तिला जाणवले, सकाळची धावपळ कमी झाली, मन प्रसन्न राहू लागले, घरातील वातावरणही अधिक आनंदी झाले. ही कथा आपल्याला सांगते, स्वच्छतेचा सर्वात मोठा लाभ म्हणजे मनशांती. 6वा मुद्दा बघूया आता आपण पुढचा. मुलांसाठी आदर्श बना. लहान मुले उपदेशापेक्षा कृतीने जास्त शिकतात. आई रोज स्वयंपाकघर स्वच्छ ठेवते, वडील आपले सामान जागेवर ठेवतात, तर मुलांमध्येही तीच शिस्त आपोआप येते. याला संस्कार म्हणतात. आता पुढचा मुद्दा बघूया. अन्नपूर्णा देवीचे स्मरण. स्वयंपाक झाल्यावर काही क्षण थांबा. डोळे मिटा, मनात म्हणा, अन्नपूर्णे, सदापूर्णे, शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्धार्थ, भिक्षाम देही च पार्वती. ही प्रार्थना कृतज्ञतेची भावना जागवते. आता पुढचा मुद्दा बघूया. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही. आपण अनेकदा म्हणतो, आमच्या घरी लक्ष्मी नांदते. पण लक्ष्मीचा अर्थ पैसा नसतो. घरात प्रेम असेल, आरोग्य नीट असेल, समाधान असेल, एकोप्याचे वातावरण असेल, तर ती ही समृद्धीच आहे. म्हणून स्वच्छता ही समृद्ध जीवनशैलीचा एक भाग आहे. मंडळी, आज आपण स्वच्छतेचे महत्त्व, संत गाडगेबाबांचा संदेश, अन्नाचा आदर, संस्कार आणि एका सुंदर कथेच्या माध्यमातून आपण हे सर्व काही माहिती समजून घेतली आहे. तर आता बघा, आता आपण स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आणि 10 चांगल्या सवयी याबद्दल माहिती बघूया. मंडळी, एका छोट्याशा गावात रामू आणि त्यांची पत्नी सावित्री राहत होते. घर कौलारू होते, उत्पन्न कमी होते, कष्ट खूप होते, पण त्यांच्या घरात एक गोष्ट कायम होती, स्वच्छता आणि देवभक्ती. सावित्री रोज पहाटे उठून देवाला नमस्कार करायची. दिवसभर काम करून रात्री जेवण झाल्यावर कितीही थकवा असला तरी ती गॅस, ओटा आणि संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ करूनच झोपायची. एके दिवशी शेजाऱ्याने विचारले, "तुझ्याकडे ना मोठं घर ना भरपूर पैसा, तरी तू एवढं का जपतेस?" सावित्री हसली आणि म्हणाली, "माझ्याकडे पैसा कमी आहे, पण देवाने दिलेल्या अन्नाचा आणि घराचा आदर करायला मी कधी कमी पडणार नाही." काही वर्षांनी त्यांच्या मुलांनी शिक्षण पूर्ण केले, चांगल्या नोकऱ्या मिळवल्या आणि घराची परिस्थिती बदलली. गावातील लोक म्हणू लागले, "तुझ्या घरी लक्ष्मी आली." त्यावर सावित्री म्हणाली, "लक्ष्मी अचानक येत नाही. कष्ट, शिस्त, स्वच्छता आणि देवावरील श्रद्धा यांच्या रूपाने ती हळूहळू घरात वास करते." मंडळी, ही कथा आपल्याला सांगते
की स्वच्छता ही यशाची हमी नाही, पण चांगल्या सवयी आणि शिस्त ही महत्वाचा भाग नक्कीच असू शकते. तर मंडळी, यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक ठिकाणी भक्तांना आळस सोडून कर्तव्यनिष्ठ राहण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या शिकवणीचा सार असा आहे की कर्तव्य प्रामाणिकपणे करा, देवावर श्रद्धा ठेवा, अतूट विश्वास ठेवा, मन स्वच्छ ठेवा. जे घर प्रेमाने, सेवाभावाने आणि शिस्तीने चालते, ते घर अधिक आनंदी राहते. त्या घरामध्ये नंदनवन फुलते. म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे ही फक्त साफसफाई नसून आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे. आता रात्री स्वयंपाकघर बंद करण्यापूर्वी आपण चांगल्या 10 सवयी कोणत्या पाळायच्या आहेत ते बघूया. बघा, पहिली सवय म्हणजे गॅस पूर्णपणे बंद आहे का ते नीट तपासा. शेगडी स्वच्छ पुसा, ओटा कोरडा आणि स्वच्छ ठेवा, अन्न झाकून ठेवा, पिण्याच्या पाण्याची भांडी भरून ठेवा, कचरा शक्य असल्यास बाहेर टाका, सिंक स्वच्छ धुवा, देवघरासमोर 2 मिनिटे शांत बसून कृतज्ञता व्यक्त करा, अन्नपूर्णा देवीचे किंवा आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा, उद्याचा दिवस आनंदाने सुरू करण्याचा संकल्प करा. मंडळी, आपण रोज देवाची पूजा करतो, पण देवाने दिलेल्या अन्नाचा आपण किती आदर करतो? आपण आपल्या मुलांना स्वच्छतेचे संस्कार देतो का? आपण थकलो असलो तरी 2 मिनिटे घरासाठी देऊ शकतो का? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाने स्वतःला द्यायची आहेत. मंडळी, आता पुढं आपण असं बघूया की आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीमध्ये संस्कार हा एक जोडलेला आहे. संध्याकाळी दिवा लावणे, देवाचे नाम घेणे, मोठ्यांचा आशीर्वाद घेणे आणि स्वयंपाक झाल्यावर स्वयंपाकघर स्वच्छ करून ठेवणे. या सवयी अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर शिस्त, स्वच्छता आणि कृतज्ञतेचे संस्कार म्हणून पुढे आले आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक मोठ्या गोष्टींचा विचार करतो, पण आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी बहुतेक वेळा खूप छोट्या असतात. रोज फक्त 2 मिनिटे स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, 2 मिनिटे देवाचे आभार मानण्यासाठी, हे 5 मिनिटे आपल्या मनाला शांतता देऊ शकतात. अन्नपूर्णा देवीला कृतज्ञतेची प्रार्थना. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षाम देही च पार्वती. हे अन्नपूर्णा माते, आमच्या घरात अन्नाची कधी कमतरता पडू देऊ नको. आमच्या हातून अन्नाचा अपमान होऊ देऊ नको. आमच्या कुटुंबात प्रेम, समाधान आणि एकोप्याची भावना सदैव टिकू दे. आम्हाला परिश्रम करण्याची शक्ती दे आणि प्रत्येक घासाबद्दल कृतज्ञ राहण्याची बुद्धी दे. मंडळी, या व्हिडिओमधून आपण काय शिकलो? तर स्वच्छता ही चांगली सवय आहे. अन्नाचा आदर करणे हा संस्कार आहे. स्वयंपाकघर हे घराचे हृदय आहे. देवावर श्रद्धेबरोबरच कष्ट आणि शिस्त ही तितकीच महत्वाची आहे. समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर आरोग्य, प्रेम, समाधान आणि एकोपा हेही खरे धन आहे. तर मंडळी, आजपासून आपण असा एक संकल्प घेऊया की माझे जे स्वयंपाकघर आहे ते मी स्वच्छ ठेवेन आणि देवाने दिलेल्या अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करेन. ही छोटी सवय आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. मंडळी, घर मोठे असणे महत्वाचे नाही, तर घरात प्रेम मोठे असणे महत्वाचे आहे. भरपूर पैसा असणे महत्वाचे नाही, तर मन समाधानी असणे महत्वाचे आहे. आणि स्वयंपाकघर चमकत असणे म्हणजे केवळ स्वच्छता नाही, तर त्या घरातील आईच्या प्रेमाची, कष्टाची आणि संस्काराची ओळख असते. ज्या हातांनी अन्न बनते ते हात देवासमान असतात. त्या हातांचा आणि त्या अन्नाचा नेहमी आदर करा. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जे या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करावे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या संपूर्ण परिवारावर अशीच कृपेचं छत्र राहू देत. अन्नपूर्णा मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहू देत. हीच मी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.